नमस्कार, कामाची माहिती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत DEDचे फॉर्म चालू झालेले आहेत, तर तो कसा भरायचा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसते, सायबरमध्ये जाऊन चुकवून देतात. त्यापेक्षा स्वतः तुमची माहिती भरा आणि खात्री करून व्यवस्थित फॉर्म भरा. सर्वात पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करून यूजर नेम आणि पासवर्ड बनवायचा आहे आणि ते बनल्यानंतर तुम्हाला लॉग इनमध्ये यूजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढं असं प्रकारचं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला 7 स्टेप आहेत. तर पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे, जन्मतारीख, वय वगैरे, आणि जे नाव भरायचं आहे तुमचं ते 12वीच्या मार्कशीटवर जसं असेल तसं नाव टाकायचं आहे तुम्हाला आणि 12वीची डिटेल भरायची, मार्क्स वगैरे भरायचे आहेत. त्याच्यानंतर 10वीचे पण मार्क्स टाकायचे तुम्हाला तुमचं. त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात किंवा फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक आहात की नक्षलग्रस्त भागातून आहात, हे सर्व भरून नो करायचं आहे कंटिन्यू. आणि त्याच्यानंतर पुढे इथं सूचना दिल्या आहेत, एडेड कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, गव्हर्मेंट कॉलेज, तुम्हाला जे निवडायचं ते निवडू शकता. तर मी नाशिक निवडतो आहे, कॉलेज डिस्ट्रिक्ट नाशिक पण निवडलं. तुम्हाला ज्या तालुक्याचं निवडायचं आहे तो तालुका तुम्ही निवडू शकता, जिल्हा निवडू शकता. त्याच्यानंतर हे तुम्हाला अशा प्रकारचे कॉलेज दाखवतील तुमच्या जिल्ह्यातले DEDचे, आणि पुढे फी किती आहे ती पण दाखवून दिली जाईल. तुम्हाला मराठी मीडियममधून घ्यायचं आहे की इंग्लिश ते पण दाखवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला निदान 3 प्रेफरन्स सिलेक्ट करायचे, त्यांनी 5 प्रेफरन्स दिलेले आहेत. तर त्याच्यानंतर पुढे तुम्हाला जे फोटो आणि सही अपलोड करायची, फोटो आणि सही 1 MB पाहिजे आणि जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते 4 MB पाहिजे. आणि YCMचं कॅन्डिडेट असेल तर तुमची ती डिटेल भरायची आहे तिथं, 12वीची असेल किंवा FYG काय असेल ती. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे सबमिट ॲप्लिकेशन, पेमेंट पण करायचं आहे ऑनलाईन, 100 रुपये आणि 200 रुपये. ओपनसाठी 200 आणि अदर कॅटेगरी 100 रुपये आहे. तर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करायचं आहे. सर्वात पहिले इथं रजिस्ट्रेशनचं हे पेज ओपन झालेलं आहे. तर फॉर्म भरण्याची मुदत कधीपर्यंत आहे, लिस्ट कधीपर्यंत लागेल, त्याच्यानंतर ॲडमिशन, पहिली फेरी, दुसरी फेरी आणि तिसरी लिस्ट कधीपर्यंत लागेल, ती सर्व डिटेल तुम्हाला मी इथे ओपन करून दाखवणार आहे. तर त्याच पेजवर बाहेर लॉग इन केल्यानंतर तिथे गायडन्स किंवा ज्या डेडलाईन्स आहेत त्याच्यावर क्लिक करून ही अशी PDF ओपन होईल. त्यामध्ये कधीपासून फॉर्म भरण्याची मुदत 10पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे, 10 जूनपर्यंत. त्याच्यानंतर ऑनलाईन यादी 18 तारखेला लागेल, दुसरी फेरी 24 तारखेला, नंतर तिसरी फेरीसाठी 3 तारखेला 3 जुलैला तिसरी यादी लागेल. त्यानंतर ते ॲडमिशन 7 तारखेपर्यंत चालतील, 7 नंतर पुढे बाकीची प्रोसेस होईल. ही माहिती वाचायची असेल तर वेबसाईटला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही PDF डाउनलोड करून वाचू शकता किंवा या व्हिडिओमध्ये पॉज करून व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तुमच्या एखाद्या गरजू मित्राला फॉरवर्ड करा, जेणेकरून त्याचा फायदा होईल आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. वेबसाईट लोड येऊ शकतो. धन्यवाद.